राज्यासह देशात ओबीसींचे मोठे संघटन छगनराव भुजबळ यांनी उभे केले। ओबीसींवर ज्या वेळी अन्याय झाला त्यावेळी छगनराव भुजबळ यांनी पदाची तमा न बाळगता ओबीसींच्या हक्कासाठी खंबीरपणे त्यांच्या मागे उभे राहिले। प्रसंगी सरकारच्या विरोधातही भूमिका घेतली। असा राज्यातील सर्व पक्ष घटकातील ओबीसींसाठी काम करणाऱ्या छगनराव भुजबळ यांना नाशिकमधून लोकसभेची उमेदवारी देण्याची दिल्लीमधून चर्चा होती, परंतु काही लोकांनी या ओबीसी नेत्याला विरोध दर्शवणे ही निषेधार्थ बाब आहे। आज राज्यात लोकसभेची निवडणूक होत असताना ओबीसी समाजाच्या नेत्यांवर अशा प्रकारे बहिष्कार टाकण्याचे षडयंत्र आखले जात आहे। यामुळे जे लोक या प्रवृत्ती मागे आहेत त्यांच्या विरोधात राज्यातील ओबीसी समाजाच्या तीव्र भावना आहेत। आम्ही या अशा घटनेचे निषेध करून ओबीसी नेते छगनराव भुजबळ यांच्या मागे उभे आहोत। राज्यभर या संघटनेने पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा माजी सनदी अधिकारी दिलीपराव खेडकर यांनी दिला आहे। ओबीसीचे नेते छगनराव भुजबळ यांच्या उमेदवारीबाबत विरोध करणाऱ्या ओबीसी बहुजन आघाडीच्या वतीने माजी सनदी अधिकारी दिलीपराव खेडकर यांच्या नेतृत्वाखाली नगरमध्ये निषेध व्यक्त करण्यात आला। या प्रसंगी वामनराव बदे, राजेंद्र कोथंबिरे, प्रसाद गाडेकर, बंडू कोथंबिरे, आकाश वारे, संजय बेद्रे, एकनाथ खेडकर, आदिनाथ दहीफळे, नवनाथ खेडकर आदी उपस्थित होते। पुढे बोलताना दिलीपराव खेडकर म्हणाले, आज ओबीसी समाजावर अन्याय होत आहे, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे। त्यामुळे ओबीसींचे मजबूत संघटन राज्यात केले जात आहे। सध्याच्या लोकसभा निवडणुकीतही ओबीसींचा डावल्याचा प्रयत्न झाला, त्यामुळे आम्ही स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत। त्याचबरोबर ज्या ठिकाणी ओबीसी उमेदवार आहेत त्यांना सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले। ओबीसीचे सर्वमान्य नेते भुजबळ साहेब यांनी ओबीसी साठी खूप कष्ट घेतलेले आहेत। त्यांच्या वयाचा विचार न करता ओबीसीवर जो काही अन्याय होत होता, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जागोजागी मेळावे घेऊन ओबीसींना त्यांनी आधार देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि त्यामुळं सर्व ओबीसी एकत्र त्या ठिकाणी आलेला आहे। परंतु आम्हाला जी काही बातमी समजली की भुजबळ साहेबांना नाशिक लोकसभेची उमेदवारी देण्यात येणार होती, तर ती अनेक दिवसापासून देणार अशा पद्धतीने आम्ही ऐकत होतो, परंतु ती दिली जात नव्हती। ती देऊ नये म्हणून अनेक याच्यामध्ये मराठा समाजाने सुद्धा झुंडशाही दाखवून त्या ठिकाणी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला। तसेच त्यांचे जे दुसरे पक्ष सहकारी होते तर त्यांनी सुद्धा भुजबळ साहेबांना त्या ठिकाणी ओबीसीचे नेते असूनही ती जागा सोडण्यासाठी नानू करत होते, जागा सोडली नाही आणि याला वैतागून भुजबळ साहेबांनी मी यापुढे लोकसभेची निवडणूक त्या ठिकाणी लढवणार नाही असं जाहीर केलं। परंतु त्यांच्या मना हे जाहीर करत असताना त्यांच्या एक जे मनामधले जे काही हावभाव होते किंवा चेहऱ्यावरचे हावभाव होते तर ते अत्यंत नाराज असल्याचं दिसत होतं आणि ते नाराज झाल्यामुळं आम्हा सर्व ओबीसी बांधवांना आत्मक्लेश झालेला आहे, आम्हाला खूप वाईट वाटलेलं आहे आणि हे आमच्या ज्या काही भावना व्यक्त करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी एकत्र आलोत। आणि ह्या ज्या काही भुजबळ साहेबांना त्रास देणाऱ्या प्रवृत्ती आहेत, त्यांच्यावर दबाव टाकणाऱ्या प्रवृत्ती आहेत आणि त्यांना माघार लावण्यासाठी ज्यांनी त्या ठिकाणी दडपण टाकलेलं आहे अशा सर्व प्रवृत्तीचा आम्ही या ठिकाणी निषेध करण्यासाठी उपस्थित झालो होतो आणि आम्ही सर्वांनी या प्रवृत्तीचा या ठिकाणी मनापासून निषेध केलेला आहे। मी वामन भाऊ बदे, या ठिकाणी आपण काल बघितलं की पत्रकार परिषद घेऊन छगन भुजबळ साहेब यांनी त्या ठिकाणी नाशिकमधून उमेदवारी माघार घेतलेली आहे। परंतु या सगळ्या गोष्टीचा विचार जर केला तर नाशिकमध्ये भुजबळ साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विकास झालेला होता आणि ओबीसी समाज असेल, बहुजन समाज असेल, ह्या सगळ्यांना वाटत होतं की भुजबळ साहेब त्या ठिकाणी उभा राहायला पाहिजे होते। परंतु या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून एक प्रकाशाने जाणवतं की भुजबळ साहेब जर त्या ठिकाणी उभे राहिले असते आणि नाशिकमध्ये त्या ठिकाणी खासदार झाले असते तर नाशिकचा परिपूर्ण विकास करायचं काम भुजबळ साहेबांच्या माध्यमातून झालं असतं आणि या सगळ्या गोष्टी घडाव्यात म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रातील तमाम ओबीसी बांधव या ठिकाणी पाण्यामध्ये देव घालून थांबला होता की भुजबळ साहेबांना उमेदवारी भेटावं। परंतु भुजबळ साहेबांना उमेदवारी न भेटल्यामुळं महाराष्ट्रातील तमाम माझा बहुजन समाज, माझा ओबीसी समाज, माझा हा समाज हा पूर्ण या ठिकाणी निराश झालेला आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आज आम्ही तमाम समय या ठिकाणी ओबीसी बांधव जमा झालेलो आहोत। कदाचित जर उमेदवारी या ठिकाणी झाली असती आणि त्या ठिकाणी भुजबळ साहेबांचा विजय हा नक्कीच होता, म्हणून नाशिक शहर, नाशिक जिल्हा हा विकासापासून वंचित राहिलाय अशा ठिकाणी मला म्हणावंसं वाटतं। मी नवनाथ खेडकर, शाहूगाव। हमेशा प्रत्येक वेळी
राजकारण असेल, अंतर्गत काही छोटे मोठे कला असतील, प्रत्येक वेळी ओबीसीलाच टार्गेट केलं जातं. जसं की आता भुजबळ साहेबांना खूप मोठ्या प्रमाणात आणि जबरदस्त असं टार्गेट केलं आहे, जेणेकरून ते आम्हाला थोड्याशा भावना बोलायला अनावर होत आहेत. आणि अशा पद्धतीचं कुठल्याही माणसाने जाणून बुजून ओबीसीवर टार्गेट करू नये अशी सर्वच आम्हा लोकांची इच्छा आहे. आणि आज ज्या भावनेने आम्ही आलो तर आम्ही जाहीर निषेध करतोय की छगन भुजबळ साहेबांना तिकीट भेटणं गरजेचं होतं आणि ते द्यायलाच पाहिजे होतं. यावेळी नगरमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी ओबीसी नेते छगनराव भुजबळ यांच्या उमेदवारीला विरोध करण्याचा तीव्र शब्दात निषेध करून या निवडणुकीतून ओबीसींची ताकद दाखवून देऊ असे सांगितले.